बेचिराग झाला होता जपान, बेचिराग झाला होता आणि त्याच्यातून जो वर आला ना, कशामुळे आला माहिती आहे? केवळ आणि केवळ कारण तरुण पिढी पुरुष मंडळी संपली होती, फक्त स्त्रिया जिवंत होत्या आणि त्या स्त्रियांनी ठरवलं की या देशाला उभं करायचं आणि त्यांनी आज अमेरिकेचा तोडीस तोड देश उभा येतो माय माऊल्यांनी उभा केला। आमची गर्दी ह्या भागवतात उभी असते, भागवतात बसलेली असते आणि त्याच्यात सांगते काय माहित आहे? त्याचे एक महाराज सांगत होता कोरांडे सर, काय म्हणे तो महाराज, मी एका बाईच्या घरी गेलो म्हणे आणि जाऊन पाहिलं म्हणे, तर ते बाई म्हणे चहा करत होती आणि चहा करता करता अशी फुकत होती म्हणे तोंडाला, फू 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 करून फुकता फुकता एकदा तिचा तंबाखू तिच्या चहात गेला म्हणे, सगळं तिच्या तोंडातला तंबाखू चहात गेला म्हणे आणि मला दिसला म्हणे, बाकी कोणालाच दिसलं नाही, तोच चहा म्हणे तसाच धरला, तिनं सगळ्याला वाटला आणि माया पुढे आणला, पण मी काही पेलो नाही म्हणे, कारण तुम्हाला माहित होतं म्हणे। अरे पण खरा प्रश्न असा होते, सगळेजण बाहेर बसले असताना तू त्या चुलीपाशी का करत होता? हे असेच काहीतरी टाइमपास करत माझ्या भारतातला मोठा समुदाय त्या लोकांपुढे बसलेला असतो, दरिद्री विचार पसरवणाऱ्या लोकांच्या समोर माझा भारत बसलेला असतो आणि जपान, अमेरिका, इंग्लंड हे देश एखाद्या शास्त्रज्ञाच्या समोर बसलेले असतात। एखादा शेती शास्त्रज्ञ आणून सगळ्या गावातले लोक असे बसतात त्याच्या समोर आणि सगळ्यात जास्त रिकाम टेकडा देश कोणता असेल तर माझा देश आहे। त्या भागवतातूनच ऐकलं मी, एक म्हणे समुद्राचं पाणी खारट काऊन झालं म्हणे माहिती आहे का म्हणे, भागवतकार सांगत होता, त्या अगस्त्य ऋषीला खूप राग आला म्हणे आणि त्यानं पूर्ण समुद्र पिऊन टाकला म्हणे समुद्राचं पाणी, मग लोक हाहाकार मचला, सगळे प्राणी मरायला लागले आणि मग देवाकडे गेले, कोणता देव होता आणि त्या देवाला घेऊन मग त्या अगस्त्य ऋषीकडे गेला आणि तू अगस्त्य ऋषी असं काय केलं, तू पाणी वापस दे, मग पिलेलं पाणी कोणत्या मार्गाने वापस देता येते आणि त्या मार्गाने वापस दिला म्हणे, त्याला म्हणून खारट झाला म्हणजे समुद्र। अरे काय दरिद्री विचार पसरवणारे। तुकाराम महाराजांना तुमच्यासाठी म्हणावं लागलं, ऐसे कैसे झाले बंधू कर्म करोनी म्हणती साधू। अरे जळो तयाची संगती, म्हटलं तुमच्यासारख्या नालायकाची संगती नको लागू देऊ, परंतु माझा देश हा त्यांच्याच समोर बसलेला असतो। कधी एखादा कृषी शास्त्रज्ञ आणत नाही आपण सारे शेतकरी आहे, पण आपल्याला कधी कोणाला वाटत नाही की माझ्या गावामध्ये कृषीचं तत्वज्ञान आलं पाहिजे। नवरात्रोत्सवामध्ये गरबा खेळला जातो आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पोरी पळून जाण्याचं प्रमाण त्या आईचं असतं। त्याच्यामध्ये कोणत्याच मंडळाला असं वाटत नाही की 9 दिवस कराट्याचे क्लास आणू दे मुलींचं संरक्षण होण्यासाठी, त्या कोणत्याच मंडळाला वाटत नाही की एखादं मुलींसाठी येणारं प्रोटेक्शन देणारं असं काही एखादं ज्ञान माझ्या गावामध्ये पेरल्या जाऊ दे, नाही वाटत, कारण आपण विचार दरिद्री लोक आहोत। जेव्हा बाहेरचे देश, प्रगत देश हे ज्ञान आणि तत्वज्ञान आणि शास्त्राच्या गोष्टी करत असतात, तेव्हा आपण टाइमपास मध्ये रमलेलो असतो। कुणी न रहावे गाडगे महाराज शिक्षण घ्यावे भावे ज्ञानी, कुणी न रहावे शिक्षण घ्यावे भावे ज्ञानी, यासाठी झिजते वाणी मी जातीचा धोटी देवा, भुलीन कपडा मळलेला गोपाला 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 गोपाला, देवकी नंदन गोपाला, सांभाळी तुझी लेकरे पुण्य समजती पापाला। सांगाल तर खूप आहे, मी अनेक गावामध्ये जाऊन हे बोलत असतो, सप्ताह जर करायचे असेल तर महामानवांच्या विचाराचे सप्ताह करा। एक दिवस संपूर्ण शिवाजी महाराजांचा विचार गावामध्ये पेरा, एक दिवस महात्मा फुल्यांना गावात येऊ द्या, एक दिवस बिरसा मुंडाला येऊ द्या, एक दिवस बाबासाहेबांना येऊ द्या, एक दिवस अहिल्यादेवी होळकरांना येऊ द्या। अरे हे चांगले विचार तुमच्या गावात आणा, तुमच्या गावाची प्रगती, तुमच्या मुलीची, तुमच्या मुलाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही। आणि जाता जाता